नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे यांना दिल्याच्या नंतर ठाकरे गटाची शिवसेना यांनी कोर्टामध्ये धाव घेतलीच आहे, परंतु ते जनतेच्या न्यायालयामध्ये सुद्धा धाव घेत आहेत आणि जागोजागी जाऊन लोकांना संबोधित करत आहेत आणि झालेल्या अन्यायाला जनतेकडून कसं न्याय भेटेल यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे। अशाच एका कार्यक्रमामध्ये भास्करराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना उद्देशून काय आपलं मनोगत व्यक्त केलं ते ऐकू। त्या वेळेला मी बोलणार आहे ते सौभाग्यवती रश्मी वहिनींकरता बोलणार आहे, सौभाग्यवती रश्मी वहिनींकरता मी बोलणार आहे। मला माहित नाही उद्धव साहेबांना ते आवडेल की नाही आवडेल। मला सकाळपासून पत्रकार प्रश्न विचारत होते की तेजस ठाकरे काल पूजेला बसले होते, ते आता राजकारणात उतरणार की नाही उतरणार, त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं नाही। मी उत्तर एवढ्या करता दिलं नाही की पुण्यामध्ये एका काँग्रेसच्या नेत्याने एक भाषण केलं होतं, आदित्य ठाकरेंच्या बद्दल भाषण केलं होतं की आदित्य साहेब मी तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही मला आवडता। ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे नातू म्हणून नाही, उद्धव साहेबांचे चिरंजीव म्हणून नाही, तुम्ही मंत्री म्हणून नाही, तुम्ही आमदार म्हणून नाही, तर तुम्ही मला आवडता। ज्या वेळेला तुमच्या वडिलांना म्हणजे उद्धव साहेबांना या 40 कोल्या कुत्र्यांनी ज्या वेळेला घेरलं होतं त्यावेळेला वाघाची झेप तुम्ही घेतलीत आणि उभे राहिलात, म्हणून तुम्ही आम्हाला आवडता। हे आदित्य साहेबांना एका काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं। त्याचप्रमाणे तेजस ठाकरेंना जेव्हा कधी वाटेल त्यावेळेला ते जरूर झेप घेतील, कारण तो ही वाघाचाच बछडा आहे हे मला माहिती आहे, घेणार। पण मला इथं वहिनींबद्दल बोलायचं आहे। आज सकाळपासून राहून मला सारख्या या ठिकाणी वहिनी बसल्यात, त्याच प्रकारे मला मासाहेब बसलेल्या दिसतात, मासाहेब बसलेल्या दिसतात। अशाच मासाहेब बसायच्या व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्निकुंड असायचं, एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपानं जमदाग्नी ही तळपत असायची आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर मासाहेब बसलेल्या असायच्या। मी या ठिकाणी रश्मी वहिनींना बघितलं, मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शांत संयमी मी रश्मी वहिनींना बघितलं। उद्धव साहेबांच्यावर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली, जीवघेणी शस्त्रक्रिया झाली, तरी सुद्धा कुठेही चेहऱ्यावर नर्वसता न दाखवलेल्या वहिनी मी बघितल्या। आदित्य ठाकरेंच्यावर नाना तऱ्हेचे आरोप त्या काळामध्ये झाले होते, पण कुठेही वहिनी डगमगल्या नाहीत। त्याही वेळेला शांत चित्तानं वहिनी त्या ठिकाणी आपला नित्य कार्यक्रम करताना मी बघितला। आणि म्हणून वहिनींना माझी विनंती आहे की मला मगाशी काही ज्या पूर्व विदर्भामध्ये आता पक्षानं माझी नेमणूक केली आहे, त्या पक्षाच्या वतीनं त्या महिलांच्या वतीनं काही महिला मला भेटल्या होत्या, त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही वहिनींना साकडं घाला आणि वहिनींना बाहेर पडू द्या। वहिनी जर बाहेर पडल्या, वहिनी बाहेर पडायला पाहिजेत, का पडायला पाहिजेत तर मध्यंतरी या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या सौभाग्यवती वेणुताई, शरद पवारांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील, शंकरराव चव्हाणांच्या सौभाग्यवती विलासराव देशमुखांच्या सौभाग्यवती वैशालीताई देशमुख, अशा काही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींच्या यादीमध्ये जर त्याच पत्नींच्या बरोबरीनं विनम्र जर कोण असतील तर त्या रश्मी ठाकरे असतील, असा एक लेख आला होता। एक आदर्श पत्नी म्हणून, एक आदर्श माता म्हणून, एक आदर्श गृहिणी म्हणून आणि एक आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून तुमचं त्या यादीमध्ये नाव आलं होतं। आणि म्हणून वहिनी आता बाहेर पडायची वेळ आली आहे, बाहेर पडायची वेळ आली आहे। विश्वासघात झालाय, विश्वासघात झालाय, आपल्या पक्षप्रमुखाला भर गादीवरून खाली ओढलंय। अशा वेळेला गप्प बसायचं नाहीये, हेण्याकरता सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे। आणि त्याच्याकरता हे शिबिर, त्याच्याकरता ही सभा निर्णायक ठरेल। आणि ज्यांनी गद्दारी केले, ज्यांनी विश्वासघात केलाय, त्यांना या देवभूमीमध्ये राजकीय दृष्ट्या गाडल्याशिवाय राहायचं नाही असं आव्हान करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो।